जोपर्यंत कॉन्सेप्ट तुमच्या सोबत आहेत तोपर्यंत एक्झाम्पल तुम्हाला हरवू नाही शकत. त्यामुळे कॉन्सेप्ट स्टडी करणं खूप महत्वाचं असतं. ऑप्शन डी होऊन जाईल. बघितलं का क्वेश्चन कसा होता हा. इथं सिम्प्लिफाय करायचं आहे पटापटा. इथं जास्त स्टेप केलेले आहेत मी समजवण्यासाठी, पण तुम्ही स्टेप स्किप करू शकता. अशा पद्धतीने आपला आन्सर येऊन जाईल. तर बघितलं का किती सिंपल क्वेश्चन आलेले आहेत. काय काय क्वेश्चन इझी लेवल आहेत, काय काय क्वेश्चन मीडियम लेवल आहेत, काय काय क्वेश्चन थोडे लेंथी आहेत. ठीक आहे, म्हणजे सॉल्व्हिंग अप्रोच ठेवलेलं आहे तिथं. तर सोपे क्वेश्चन ही भेटतात, अवघडे असतात आणि मीडियम लेवल पण असतात. तर एक्झामची मजा असते बेटा. ठीक आहे. सो पीवायक्यू तर आपण भरपूर सारे करणार आहोत. ही सिरीज थांबणार नाहीये बेटा. डेरिव्हेटिव्हचे डिफरन्शिएशनचे भरपूर सारे क्वेश्चन घेणार आहात. सिरीज बिलकुल नाही थांबणार बेटा. भरपूर सारे क्वेश्चन करून घेणार आहे तुमच्याकडून. ठीक आहे. हॅलो एव्हरीवन, मी शैलेश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर बघा, डिफरन्शिएशनचे पीवायक्यू ही सिरीज आपली चालू आहे आणि आपण 2026 चे पीवायक्यू बघत आहोत. तर त्याच्यामध्ये अजून काही क्वेश्चन घेऊन आलेलो आहेत. तर जास्त वेळ न होता लगेच सुरुवात करूया आपल्या आजच्या सेशनला. तर चला पहिला क्वेश्चन बघून घेऊया. तर बघा, पहिला क्वेश्चन काय आहे. द डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनव्हर्स रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स विथ रिस्पेक्ट टू tan इनवर्स x अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर ऍट x इज इक्वल टू 1/2 इज. तर सिंपल गोष्ट आहे. विथ रिस्पेक्ट टू म्हणजे वन फंक्शन टू अनदर फंक्शन आलेलं आहे आणि या केसमध्ये आपल्याला काय करायचं असतं, सबस्टिट्यूशन करायचं आहे. तर बघा, ज्यावेळेस पण मी तुम्हाला सांगितलं होतं की रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर आलेले, 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे इथं आपल्याला टॅन किंवा कॉटचं सबस्टिट्यूशन करायचं आहे. सबस्टिट्यूशन कसे करायचे आहेत हे मी तुम्हाला त्यावेळेस प्रॉपरली सांगितलेले आहेत. गोष्टी आता स्पीडअप झाल्या पाहिजेत कारण की एमसीक्यू टाईपचे क्वेश्चन आहेत. तर बघा, तर आपण इथं काय करणार आहे, इक्वेशन याला यू म्हणूया. यू इज इक्वल टू टॅन इनवर्स स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स. तर ऑब्विसली जर मी पुट केलं तुमच्यासाठी एक्स इज इक्वल टू टॅन थिटा, तर लगेच इथून काय करायचं, थिटाची व्हॅल्यू काढून घ्यायची. तर टॅन इनवर्स काय होईल रे, एक्स होईल. सो हे क्वेश्चन आपलं काय बनेल, यू इज इक्वल टू टॅन इनवर्स इन ब्रॅकेट. बघा रे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा काय असतं आपलं, सेक स्क्वेअर थिटा. सेक स्क्वेअर थिटा हा रूट मधून बाहेर आला तर काय येणार आहे, सेक थिटा मायनस 1 अपॉन इथे टॅन थिटा येईल. याला जस्ट सिम्प्लिफाय करून घ्या. बघा, हे जर आपण सिम्प्लिफाय करून घेतलं तर एक काम करतो, इथं लिहूया आपण टॅन इनवर्स इन ब्रॅकेट. सेक थिटा म्हणजे काय असतं आपलं, सेक थिटा म्हणजेच काय असतं, 1 अपॉन कॉस थिटा मायनस 1 अपॉन टॅन थिटा म्हणजे काय असतं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. जर तुम्ही याला सिम्प्लिफाय केलं तर काय होईल, इथं बघा वर काय होईल, हा कॉस थिटा क्रॉस मल्टिप्लाय होईल. म्हणजे आपलं इक्वेशन असं बनेल का, टॅन इनवर्स इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा अपॉन साइन थिटा. कसं आलं समजलं, या गोष्टी माहित पाहिजेत. फिक्स पॅटर्न असतो, असंच सोल्युशन येतं. ठीक आहे ना. तर सिंपल गोष्ट आहे, 1 मायनस कॉस थिटा अपॉन कॉस थिटा राहिलं आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा. सो कॉस थिटाला कॉस थिटा कॅन्सल, मग न्यूमरेटर काय बनला, 1 मायनस कॉस थिटा आणि डिवाइडेड बाय साइन थिटा. आणि 1 मायनस कॉस थिटाची आयडेंटिटी आपल्याकडे असते, सगळ्यांना माहित पाहिजे आयडेंटिटी ट्रिग्नोमेट्रीची. तर 1 मायनस कॉस थिटा म्हणजे काय बनतं, 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. हाफ अँगल फॉर्म्युला लावायचं. साइन थिटाचा हाफ अँगल फॉर्म्युला काय असतो, 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. सो क्लिअरली 2 ला 2 कॅन्सल होईल, साइन थिटा बाय 2 ला साइन थिटा बाय कॅन्सल होईल. मग साइन अपॉन कॉस काय बनेल, टॅन इनवर्स साइन अपॉन कॉस काय रे, टॅन थिटा बाय 2 येईल. सो टॅन असला टॅन कॅन्सल, सो इज इक्वल टू किती, मग थिटा बाय 2. दॅट इज यू आला. पण ऍक्च्युअली आपली थिटाची व्हॅल्यू काय आहे, आपली थिटाची व्हॅल्यू काय आहे रे. सो इथंच लिहितोय मी, थिटाची व्हॅल्यू आहे आपली टॅन इनवर्स एक्स अपॉन 2. क्लिअर आहे, इथं व्हॅल्यू आहे. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला किती वेळ लागेल तुम्हाला. सो यू डॅश इज इक्वल टू टॅन 1/2 ला तसं ठेवलं आणि टॅन इनवर्स एक्स डेरिव्हेटिव्ह असतं आपलं 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. याला हायलाइट करून ठेवूया कारण की अजून एक डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा आहे. अशा गोष्टी स्पीडअप मध्ये करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे आपला विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. तर इथं याला व्ही म्हणूया आणि टॅन इनवर्स एक्स ला टॅन इनवर्स इन ब्रॅकेट एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर ज्यावेळेस पण रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर इतर साइन पुट करतो आपण किंवा कॉस करतो. पण जर आपल्याला टॅन बनवत असेल तर इथं साइन पुट करा, म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर बनेल. सो पुट करा एक्स इज इक्वल टू साइन थिटा पुट करा. सो लगेच इथून थिटा काढून घ्या. सो थिटा काढलं तर हे काय होईल रे, साइन इनवर्स एक्स, कारण की हा साइन तिकडे गेला. सो व्ही इज इक्वल टू टॅन इनवर्स, बघा एक्सच्या ठिकाणी काय पुट करतोय आपण, साइन थिटा.
इथं काय येईल 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा, आणि कॉस स्क्वेअर थिटा रूट मधून बाहेर आला तर काय येईल रे कॉस थिटा. त्यामुळे क्लिअरली v इज इक्वल टू काय येईल रे आपला, क्लिअरली काय येईल टॅन इनवर्स टॅन थिटा येईल. यासवर नो म्हणजे टॅन असं टॅन कॅन्सल होऊन जाईल आणि आन्सर किती आपलं थिटा येईल. पण थिटा म्हणजेच आपलं काय रे, थिटा म्हणजेच काय आपलं साइन इनवर्स एक्स. आता काय करा इथे याचं डेरिव्हेटिव्ह घेऊन घ्या. सो v डॅश इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. मग आता आपल्याला काय करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू, ठीक आहे ना. सो म्हणजे इथं काय येणार आहे du अपॉन dv इज इक्वल टू du ची व्हॅल्यू किती आहे बघा 1 अपॉन 2 इंटू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय हा पार्ट येणार आहे, पण त्याला मल्टिप्लाय करून स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर करू शकतो मी. जे आपलं काम सोपं करेल, ठीक आहे. मल्टिप्लाय वरतीच केलेलं लगेच. मग आता हे काय करा ऍट एक्स इज इक्वल टू 1 म्हणलं त्यांनी बघा, एक्स इज इक्वल टू 1 पुट करा, एक्स इज इक्वल टू 1/2 किती आहे रे 1/2. तर एक्स इज इक्वल टू 1/2 ची व्हॅल्यू इथं पुट करायची आपल्याला, ठीक आहे. तर करून घ्या लगेच 1/2 1 अपॉन 1 प्लस 1/2 चा स्क्वेअर केला तर 1/4 येईल, मल्टिप्लाय मध्ये स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस 1/4 आणि जस्ट सिम्प्लिफाय करून घ्या. तर आता हे इक्वेशन काय येईल बघा आपलं 1 अपॉन 2 डिवाइडेड बाय 4 1 चा 4 प्लस 1 5 अपॉन 4 आलं इंटू हे जे आहे बघा हे 4 1 चा 4 मायनस 1 म्हणजे क्लिअरली किती रे √3/2 येईल. क्लिअर आहे. तर बघा हे 2 आणि हे 2 2 1 जा 2 2 जा 4 हे 2 ला 2 कॅन्सल म्हणजे शिल्लक राहिलं आपलं √3/5. सो √3/5 आन्सर मध्ये दिसतंय का. सो क्लिअरली ऑप्शन डी होऊन जाईल. बघितलं का क्वेश्चन कसा होता हा. इथं सिम्प्लिफाय करायचं आहे पटापटा, इथं जास्त स्टेप केलेले आहेत मी समजवण्यासाठी, पण तुम्ही स्टेप स्किप करू शकता. अशा पद्धतीने आपला आन्सर येऊन जाईल. तर लगेच आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत, नोट डाऊन. चला तर सेकंड नंबरचा क्वेश्चन लगेच बघूया. तर काय आहे बघा क्वेश्चन नंबर सेकंड. इफ y इज इक्वल टू कॉस इनवर्स 1 मायनस 4x अपॉन 1 प्लस 4x देन dy बाय dx ऍट x इज इक्वल टू 1. तर बघा ज्यावेळेस पण या टाइपचा क्वेश्चन येईल 1 मायनस 1 प्लस, तर आपल्याकडे कॉस मध्ये एक आयडेंटिटी असते, लक्षात ठेवा. कॉस मध्ये आयडेंटिटी असते एक कोणती, तर कॉस टू थिटाची टॅन मध्ये आयडेंटिटी लक्षात ठेवायचं. हे आपल्याकडे असते बघा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. तर या टाइप मध्ये हा फॉर्मॅट लक्षात ठेवा, हे येतच असं फिक्स. तर या टाइप मध्ये दिसतंय की नाही. मग आता इथं चेक करा, इथं बघा 4 जो x आहे 4 जो x आहे त्याला मी असं लिहिलं चालेल का 4 म्हणजे 2 चा स्क्वेअर आणि हा x, हे सर 2 चा स्क्वेअर आणि हा x 2 चा स्क्वेअर आणि x. तर यालाच मी काय करतो 2 चा स्क्वेअर करतो, म्हणजे आपण 2 च्या ठिकाणी आपल्याला टॅन टाकायचं आहे. काय टाकायचंय 2 च्या ठिकाणी आपल्याला टॅन टाकायचंय. मग मला सांगा ही जी ऍडजस्टमेंट आहे, आता मी काय करतोय बघा, मी काय करतोय त्यामुळे मी पुट करतानाच काय करणार आहे, पुट करतानाच 2 इज इक्वल टू मी टॅन थिटा ठेवणार आहे इथं. क्लिअर आहे. म्हणजे आपलं ऍक्च्युली 4 ची जी ऍडजस्टमेंट आहे ती काय होईल रे 4 ची ऍडजस्टमेंट आपली असं होईल टॅन स्क्वेअर थिटा, कारण 2 च्या ठिकाणी तर मी टॅन थिटा टाकतोय म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा होईल. पॉईंट क्लिअर आहे सगळ्यांचा. पॉईंट किती जण ऍडजस्टमेंट काढली. सो इथून लगेच काय करायचं थिटाची व्हॅल्यू काढून घ्यायची बेटा, इथून थिटाची व्हॅल्यू काढून घ्यायची. थिटा इज इक्वल टू काय तर टॅन इनवर्स 2 आणि जस्ट बघा आता हा युनिट काय म्हणते y इज इक्वल टू कॉस इनवर्स इन ब्रॅकेट. खूप वेळा कॉस टू थिटा फॉर्म्युले ऑलरेडी सांगितलेला आहे. कॉस टू थिटाच्या फॉर्म्युलेवरती खूप सारे एक्झाम्पल बनतात, ठीक आहे ना. सो हा 1 मायनस काय होईल टॅन स्क्वेअर थिटा येईल 4x ला अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. असा फॉर्मॅट आला ना की समजा की हा आयडेंटिटी लागणारच आहे 1 मायनस 1 प्लस, हे आयडेंटिटी लागणार म्हणजे लागणार, ठीक आहे ना. सो क्लिअरली काय होतंय मग क्लिअरली कॉस इनवर्स कॉस टू थिटा. समजते का. कॉस इनवर्स कॉस टू थिटाची ही आयडेंटिटी आहे. सो कॉस इनवर्सला कॉस कॅन्सल, मग y ची व्हॅल्यू आपली काय रे 2 थिटा. पण थिटा तर कोण आहे आता, थिटा तर आपला टॅन इनवर्स 2 आहे. मग आता मला सांगा याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला किती वेळ लागेल आपल्याला, किती वेळ लागेल. सो लगेच डेरिव्हेटिव्ह घेऊया आपण. चला तर dy बाय dx बघा रे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आपल्याला dy बाय dx. तर 2 ला साईडला ठेवूया. टॅन इनवर्स x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं, टॅन इनवर्स x चं डेरिव्हेटिव्ह
1/1 प्लस एक्स स्क्वेअर 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. पण हा एक्स आहे का? हा एक्स आहे का? नाहीये. हा तर 2x आहे. 2x अगेन डेरिव्हेटिव्ह काय येईल? 2x इंटू लॉग 2. पॉईंट क्लिअर आहे. सेम पुढे काय म्हणलं त्यांनी? ऍट एक्स इज इक्वल टू 1 ला व्हॅल्यू पुटअप करा. मग ऍट एक्स इज इक्वल टू 1 ला व्हॅल्यू सॉल्व्ह करून द्या. मग 2 इंटू 1/1 प्लस 2 ची पॉवर एक्सच्या ठिकाणी 1 टाकतो बघा. 2 ची पॉवर 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू 2 ची पॉवर 1 एक्स ची व्हॅल्यू 1 टाकायची इंटू लॉग 2. चेकआउट करा मग कोणता ऑप्शन येतोय तो. ठीक आहे ना. सो हे क्लिअरली काय होईल रे? न्यूमरेटरला न्यूमरेटर मल्टिप्लाय होईल. 2 2 जा 4 इंटू लॉग 2 अपॉन 2 चा स्क्वेअर 4 4 प्लस 1 किती? 5. असा ऑप्शन कुठे दिसतोय का? ऑप्शन नंबर ए. सो बघा भरपूर सारे क्वेश्चन तुमच्यासाठी घेऊन आलो इथं आणि क्वेश्चन तुम्हाला या टाइप मध्ये दिसणार. क्वेश्चनची लेवल पण इन्क्रीज केलेली आहे थोडी, पण कॉन्सेप्ट मात्र तेच असतात. त्यामुळे जोपर्यंत कॉन्सेप्ट तुमच्या सोबत आहेत तोपर्यंत एक्झाम्पल तुम्हाला हरवू नाही शकत. त्यामुळे कॉन्सेप्ट स्टडी करणं खूप महत्वाचं असतं. ठीक आहे, नोट डाऊन करून घ्या. लगेच नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एक्झाम्पल नंबर 3 काय आलेलं आहे? द डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स टू द बेस 5 टू द बेस 8. म्हणजे लॉगच्या आर्ग्युमेंट मध्ये अजून एक लॉग दिलेला आहे. ठीक आहे, तर आता बघा क्लिअर गोष्ट आहे की लॉगच्या बेसला इथं ई नाहीये. म्हणजे फॉर्म्युलाचं अप्रोच काय? फॉर्म्युला कोणता लागणार आहे? बघा हा फॉर्म्युला लागणार तुमचा लॉग एक्स टू द बेस ए वाला फॉर्म्युला लागणार आहे. ज्याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं आपलं? बोला बोला, सांगितलं सगळ्यांना. 1/x तर येतच इंटू लॉग येतं. ठीक आहे, तर हा तुमचा अप्रोच आहे. इथं या फॉर्म्युला यूज करायचा सगळ्यांनी. मग सिंपल गोष्ट आहे. तर आता याचा डेरिव्हेटिव्ह मला घ्यायचा आहे. खूप सोपा क्वेश्चन आलाय बघा. तर सुरुवातीला यालाच आपण काय करूया? याला आपण एक्स म्हणूया. काय म्हणूया? याला आपण एक्स म्हणायचं. ठीक आहे ना. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह बघा रे, इथं करतो आता मी डायरेक्ट dy/dx विथ रिस्पेक्ट एक्स म्हणलंय ना. ठीक आहे, तर लॉग याला आपण काय पकडतो? सध्याला हा आपला एक्स आहे. लॉग एक्स टू द बेस 8 असं पकडायचं. मग लॉग एक्स काय? 1/1/x. पण आता एक्स कोण नाही त्याला लिहून घ्या पण लॉग एक्स टू द बेस 5 इंटू लॉग ए. पण आता ए कोण आहे? आपला 8 आहे. त्यामुळे इथं काय रे? लॉग 8. क्लिअर आहे पॉइंट. पण हा एक्स आहे का? नाही. त्याचं अगेन डेरिव्हेटिव्ह घ्या मुलांनो. मग याचा अगेन डेरिव्हेटिव्ह काय करायचं? तर बघा एक स्टेप वाढवू का? सो अगेन डेरिव्हेटिव्ह कशाचं रे? लॉग एक्स टू द बेस 5 चं. समजतंय? याचा तुम्हाला अगेन डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. मग आता गोष्टी तर जरा सिम्प्लिफाय करून घेऊया. 1/1 हे स्टेप असे येतील लॉग एक्स टू द बेस 5 इंटू लॉग 8. आता डेरिव्हेटिव्ह घ्या. आता सेम याचं डेरिव्हेटिव्ह सारखं येईल. मग काय रे? 1/x इंटू लॉग 8. आता अगेन डेरिव्हेटिव्ह घेण्याची गरज आहे का? नाही, कारण की ऑलरेडी हा एक्स आहे बेटा. ठीक आहे ना. जोपर्यंत एक्स बनत नाही तोपर्यंत आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेत राहायचं आहे. मग आता सेम आता ऑप्शन मध्ये बघा कोणता ऑप्शन मॅच करतोय. तर 1/x आहे, लॉग 8 पण आहे. इथे बघा लॉग 5 लॉग 8 लॉग एक्स नाही पण बेसला 5 नाहीये. आता बघा नीट चेकआउट करा. जर तुम्ही नीट चेकआउट केलं तर इथे बघा इथे जे आहे इथे 5 आहे. इथं बेसला सध्याला काही नाही. म्हणजे काय? आपण काही घेऊ शकतो. ठीक आहे ना. आता तुम्ही जर बघितलं तर हा चेन रूल नुसार हा काय होईल रे? हा चेन रूल नुसार तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. समजा आता बेसला मी तर काहीच नाही बघा, लक्ष द्या. चेन रूल नुसार तुम्हाला माहिती आहे ना. चेन रूल नुसार बघा काय होईल. आपल्याकडे असतो एक रूल लॉग ए टू द बेस यम मल्टिप्लाय मध्ये लॉग यम टू द बेस बी असं जर असेल तर आपलं काय होतं माहिती आहे? याच्यामध्ये काय होतं रे? काय येतं आन्सर आपलं? लॉग हा यमला यम कॅन्सल होतो आणि ए टू द बेस बी होतं. समजतंय का सगळ्यांना समजतंय? म्हणजे थोडक्यात काय माहितीये का? याच इक्वेशनला मी असं करू शकतो 1/, द्या लॉग एक्स अपॉन लॉग 5 किंवा चेन रूल लावलं तर तुम्ही हे 5 काय होईल रे? कॅन्सल होऊन जाईल. याच इक्वेशनला काय लिहिलंय मी? लॉग एक्स अपॉन लॉग 5 केलेलं आहे इंटू इथं लॉग 8 परत हा 1/, इथं एक्स पण आहे आणि डिवाइड बाय लॉग 5 पण आहे. किंवा असं जर केलं तर चालेल. सो हा लॉग 5 काय होतं रे? कॅन्सल आउट होतोय. समजतंय का? त्यामुळे आपलं जे फायनल आन्सर आहे ते बेटा, आपलं जे फायनल आन्सर आहे ते काय राहतंय? शिल्लक काय राहते? 1/. आता ऑप्शन तर बघा, हा एक्स आहे येस इंटू
इंटू हा लॉग 8 आणि हा काय रे लॉग एक्स. किती जणांचा पॉईंट क्लिअर आहे, किती जणांचा पॉईंट क्लिअर आहे. असं केलं तर चालेल. हा 5 ला 5 कॅन्सल होऊन जाईल आणि लॉग एक्स येऊन जाईल. ठीक आहे. तर ऑप्शन क्लिअरली ऑप्शन नंबर लास्ट म्हणजेच ऑप्शन डी. बघितलं का किती सिंपल क्वेश्चन आलेले आहेत. काय काय क्वेश्चन इझी लेवल आहेत, काय काय क्वेश्चन मीडियम लेवल आहेत, काय काय क्वेश्चन थोडे लेंथी आहेत. ठीक आहे. म्हणजे सॉल्व्हिंग अप्रोच ठेवलेलं आहे तिथं. तर सोपे क्वेश्चन ही भेटतात, अवघडे असतात आणि मीडियम लेवल पण असतात. तरच एक्झामची मजा असते बेटा. ठीक आहे. सो नोट डाऊन. लगेच नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन करूया. तर लगेच नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर क्वेश्चन नंबर हा आपला 3 नंतर मला वाटतंय 4 नंबरचा क्वेश्चन आहे हा. 4 नंबरचा क्वेश्चन लगेच बघून घेऊया. तर बघा, इफ y इज इक्वल टू टॅन इनवर्स. तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की आत टॅन इनवर्स आला की एकतर टॅनचं काहीतरी बनणार आहे किंवा टॅनचा फॉर्म्युला बनणार आहे. मोस्ट ऑफ द हे ट्राय करा की टॅन इनवर्सचा बघा फॉर्म्युला असतात लक्ष द्या. टॅन इनवर्सचा हा फॉर्म्युला आहे ना, हा फॉर्म्युला मोस्ट ऑफ द बनतो. टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. तर हा जो फॉर्म्युला असतो ना तो आपला काय येतो रे, काय येतो टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय. तर असं काय बनतं का चेकआउट करा. जर वरती बघा वरती प्लस येतं तर प्लस येतं, जर वरती मायनस असेल आणि खाली प्लस असेल तर इथं मायनस येतं. तर हा फॉर्म्युला बनणार म्हणजे बनणारच किंवा टॅनची आयडेंटिटी काही तर बनणार आहे म्हणजे टॅन इनवर्सला टॅन कॅन्सल होतं. मग आता जर गोष्टी जर सेमच असतील, जर गोष्टी जर सेम असतील तर तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता. पुटअप करण्याची गरज नाहीये. सगळ्यात सोपा अप्रोच तुमच्यासाठी घेऊन आलोय. बघा काय करायचं तुम्हाला, इथून कॉमन काढा. बघा इथं आपल्याला काय पाहिजे, सुरुवात 1 न करायची. मला इथं 1 पाहिजे. काय पाहिजे रे, मला इथं 1 पाहिजे. मग इथं काय एक्स न, तर एक्स न काय करायचं, थ्रू आउट न्यूमरेटर डिनोमिनेटरला डिवाइड करून टाकायचं. म्हणजे बघा ही जर तुमची वाय ची व्हॅल्यू जी आहे, हा आपला अप्रोच आहे. ठीक आहे ना, हा कॉन्सेप्ट लागणार आहे आपल्याला आता. ठीक आहे. तर काय होणार मग टॅन इनवर्स बघा तुम्हाला काय करायचंय, थ्रू आउट न्यूमरेटरला पण एक्स ने डिवाइड करा आणि डिनॉमिनेटरला पण तुम्ही एक्स ने डिवाइड करून टाका. समजते का. म्हणजे काय होईल बघा, म्हणजे काय होईल, एक्स ला एक्स कॅन्सल, बघितलं एक्स ला एक्स कॅन्सल 1 आला आणि इथं बघा इथून सुरुवात करायची आपल्याला खरं, कारण हा 1 बनला पाहिजे. ऑटोमॅटिक ही टर्म क्रिएट होते. मग एक्स ला एक्स कॅन्सल किती झालं, 1 झालं. बघा एक्स ला एक्स कॅन्सल 1 मायनस वरती काय टर्म बनेल, स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स डिवाइडेड बाय, इथे पण काय होईल, एक्स ला एक्स कॅन्सल 1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स. आणि काही घाबरू नका. ठीक आहे ना, म्हणजे असं खूपच अवघड बनतंय काय नाही. मग ही आयडेंटिटी तुमची बनली की लगेच हा फॉर्म्युला अप्लाय करून घ्या. बघा सो वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स. बघा सध्याला कोण आहे, हा एक्स आहे त्यामुळे तो 1 लिहा. वरती मायनस तर मायनस येईल फॉर्म्युलामध्ये आणि टॅन इनवर्स वाय आपला हा आहे स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स. ठीक आहे ना. आता मला सांगा याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का, याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यायला काय प्रॉब्लेम आहे का, काहीच प्रॉब्लेम नाही, कारण हा कॉन्स्टंट नंबर आहे. त्यामुळे याचा डेरिव्हेटिव्ह तुमचं काय येणार आहे, 0 येणार आहे. सो वाय डॅश इज इक्वल टू याचं काय येणार आहे, डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. पण जरा थांबा. आता नीट चेकआउट करा. टॅन इनवर्स रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर टॅन इनवर्सला आपण साइन इनवर्स मध्ये किंवा कॉस इनवर्स मध्ये कन्वर्ट करू शकतो. नीट चेकआउट करा. हे बघा हा जो असतो टॅन इनवर्स, आता बघा मी कसं कन्वर्ट करतो ह्याला. आपल्याकडे बघा टॅन इनवर्स काय रे, स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स आहे. म्हणजे थोडक्यात काय असते, ही जी असते ती अपोजिट साइड असते आणि ही आपली काय असते रे, ऍडजस्टंट साइड असते. क्लिअर आहे. मग आता सेम तुम्ही ट्रायंगलच्या मदतीने याला साइन किंवा कॉस करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर हे बघा हे थिटा, अपोजिट साइड काय रे, स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि ऍडजस्टंट साइड कोणती आहे आपली, एक्स. क्लिअर आहे. मग तुम्ही हायपोटेन्यूज काढून घेऊ शकता. तर काय असतं, याचा स्क्वेअर या साइडचा स्क्वेअर, रूटला रूट कॅन्सल होईल, प्लस या साइडचा स्क्वेअर, कारण हायपोटेन्यूज मध्ये आपण प्लस करतो. सो एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल आणि 1 चा स्क्वेअर रूट किती, 1. याचा अर्थ आपला जो हायपोटेनस आहे तो किती आहे, 1. मग आता मला सांगा, मग अपोजिट अपॉन हायपोटेनस करण्यापेक्षा एक्स आपल्यासाठी चांगला आहे. म्हणजे एक्स कोण आहे पण ऍडजस्टंट साइड. तर इथून तुम्हाला कॉस इनवर्स एक्स ची व्हॅल्यू क्रिएट करता येईल. कॉस इनवर्स काय रे, इज इक्वल टू करून बघा टॅन इनवर्सला मी काय करतोय, कॉस इनवर्स ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस. म्हणजेच थोडक्यात काय झालं, टॅन इनवर्स स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजेच तुमचं काय आहे, कॉस इनवर्स एक्स आहे मुलांना. पॉईंट क्लिअर आहे. टॅन इनवर्स रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स म्हणजेच कॉस इनवर्स एक्स आहे. क्लिअर आहे, पॉईंट क्लिअर आहे. मग आता मला सांगा किती वेळ लागेल तुम्हाला, वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स 1 मायनस
हे काय आलं कॉस इनवर्स एक्स. मग घ्या डेरिव्हेटिव्ह आता. सो वाय डॅश इज इक्वल टू टॅनस वनचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस कॉस इनवर्स एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं रे -1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. कारण की सायन्सला प्लस असतं, ठीक आहे ना. मग हे मायनस मायनस काय होईल प्लस होईल, काय होईल प्लस. सो आन्सर काय मग 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. दिस इज युअर आन्सर. ऑप्शन बघून घ्या. तर ऑप्शन नंबर सेकंड म्हणजेच बी. बघितलं का कोणतंही सबस्टिट्यूशन न करता डायरेक्टली आन्सर तुम्हाला इथे काढून दाखवलेला आहे. फक्त हा अप्रोच लक्षात ठेवायचा आहे. ज्यावेळेस पण टॅन इनव्हर्सची काहीतरी वेगळी आयडेंटिटी तयार होत असते त्यावेळेस समजून जावा साइन इनव्हर्स आणि कॉस इनव्हर्स त्या ठिकाणी आपल्याला हेल्प करत असतात. ठीक आहे. तर असे चेंजेस तुम्हाला करता आले पाहिजेत. प्रॉपरली चॅप्टर घेतलेला आहे आणि पीवायक्यू तर आपण भरपूर सारे करणार आहोत. ही सिरीज थांबणार नाहीये बेटा. डेरिव्हेटिव्हचे डिफरन्शिएशनचे भरपूर सारे क्वेश्चन्स घेणार आहोत. सिरीज बिलकुल नाही थांबणार बेटा. भरपूर सारे क्वेश्चन्स करून घेणार आहे तुमच्याकडून. ठीक आहे. अजून भरपूर सारे चॅप्टर आपल्याला करायचे आहेत. आता सध्याला तर मी डिफरन्शिएशन केलेलं आहे, पण आपलं नेक्स्ट टार्गेट असेल इंटिग्रेशन. कारण की इंटिग्रेशन एकदा घेतला आणि डिफरन्शिएशन खूप जास्त वेटेजला आहेत. परत आपलं टार्गेट असणारे ऍप्लिकेशन्स सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप हळूहळू आणि एकदम कॉन्सन्ट्रेशनने करणार आहोत. सो नोट डाऊन. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये.